हॅलो नमस्कार, मी श्वेता माझ्या मराठी ब्लॉग चॅनलमध्ये परत एकदा तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. तर ताईंनो, येता येता मार्केटवरून आली तर येता येताना छान असे मस्त दाणे भरलेले मला मक्याचे कणस दिसले, ज्याला आपण बुट्टेसुद्धा म्हणतो. तर ना मग येताना 50 रुपयाचे 10 असे घेऊन आली मी. म्हटलं चला आपल्याला परवडती आहे आणि MP मध्ये याची खेती खूप आहे, त्यामुळे ना पिकतात, मस्त असं पिकतात. आमच्या शेतात पण होतात, पण आमच्या शेतातून यायला बराचसा वेळ आहे. म्हणून ना येता येता म्हटलं चला मार्केटमधून आलेच आहे, मस्त नवीन असे बुट्टे तर आपण घेऊन येऊया. आणि मस्त असा पाऊस पण बाहेर पडतो आहे, त्यानिमित्तानं मस्त असे याचे वडे करू किंवा आपण उसळही करू शकतो आणि बरेचशे वस्तू आपण करू शकतो याच्या. तर मग आणल्या ना मुलगा माझा खूप मागे लागलेला होता की मम्मी मला आत्ताच भाजून दे. तो त्याला भाजता हा शब्द त्याला येतच नव्हता, तर मम्मी तळून दे त्याचं हेच म्हणत होतं. म्हटलं थांब बेटा मी भाजून देते. मस्त छान असं भाजून दिलं, मस्त त्याला लिंबू आणि मीठ लावून मग खायला दिलं. आणि 2 असे मग तुकडे करून दिले. तर अर्धा तुकडा त्यांनी अगोदर खाल्ला आणि आवडल्यानंतर दुसरासुद्धा मागितलेला आहे. पण ना हे बुट्टे तर आपण आणलेले आहेत, पण हाताने काढायचे कसे, काढायला भरपूर असा वेळ लागतो. तुम्हाला तर माहीत आहे, पहिले आपण आपल्या आजी लोक वगैरे राहायचे रिकामे तर ते काढायचे, किंवा घरचे रिकामे राहायचे तर ते काढायचे. पण आजकाल असं आहे ना, आपण एकटं राहतो, कधी आता आई वगैरे गावाला असतात, मग कसं काढायचं दाणे काढणं म्हणजे खूप मोठं टेन्शन आहे याचं. तर मी कशा प्रकारे दाणे काढते आणि कसं मिनिटाच्या आतमध्ये हे सगळे दाणे निघून जातात, कशा प्रकारे काढते हेच तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी शेअर करणार आहे. चला मग. तर सगळ्यात अगोदर याचं पूर्णवरती जे काही लागलेले साल असतात ते सगळे साल मी काढून घेतलेले आहेत अगोदरच. आणि काढल्यानंतर मी पावशी घेतलेली आहे. तुमच्याकडे पावशी तर प्रत्येकांकडेच असते. तर ना एक कसा मक्याचा कणस मी हातात घेतलेला आहे आणि अशा प्रकारे छान असं चिरून घेत आहे. आणि आरामात आणि सहज चिरल्या जातात, कारण की कणस तर कोवळे आहेत, पण दुधा भरलेले मस्त छान असे आहेत. आणि हे स्वीट कॉर्न आहे, मी घेऊन आलेली आहे ते. तर बघू शकता एकदम मिनिटाच्या आतमध्ये हे दाणे काढून होता. आणि एकदम प्रत्येक दाणा कसा मी वेगळा काढते हे पण तुम्हाला आता मी सांगणारच आहे. पण पहिले अगोदर मी काढून घेते. तर हे आले होते तर हे म्हणत होते की दी मीच काढून देतो, तू आपला दुसऱ्या कामाला जा. पण मला तुमच्याशी शेअर करायचं होतं म्हणून मग मी काढलेले आहेत. आणि खरंच आणि काढतानासुद्धा असं टेन्शनसुद्धा नाही आहे, कारण की मिनिटाच्या आत हे काम होत असल्यावर मग टेन्शन कशाचं. तर चला मग. आणि पूर्ण छान असे दाणे वेगळे झालेले आहेत. त्यानंतर मग मी दुसराही घेतला आणि त्याचेही दाणे काढून घेते. आणि काही न वेळ लागता. आणि खरंच आता मला पण हे माहीत नव्हतं, मी इकडे आल्यानंतर एक दिवस मी असंच बघितलं. मग आई आमच्याकडल्या माझ्या सासूबाई आहेत ना, तर त्या पण मग म्हणत होत काढताना मग त्यांनी पावशी मागितली. तर मग मी त्यांना पावशी दिली, विडा जे काय आपण ज्याला म्हणतो ते. त्यांनी मला अशा प्रकारे काढून दाखवलेलं होतं आणि मी हे सगळं त्यांच्यात जोडून शिकलेली आहे. तर मस्त छान असे आपले दाणे पण मोकळे करून घेतलेले आहेत. आता परत अजून एकदा तुम्हाला जोडून दाखवते की कशा प्रकारे आपण काढायचं. तर एका हातात मी मक्याचा कणस पकडलेला आहे आणि बाजूला दुसरा हात लावून असं सहज अलगद चिरत आहे. आणि खरंच खूप छान व्यवस्थित असे दाणे बाहेर निघतात. तर तुम्हाला ही ट्रिक कशी वाटली नक्की सांगा. बऱ्याचशा मैत्रिणी यूज करतही असेल आणि कोणाला माहीत पण नसेल, आताही भरपूर जणांना माहीत नाही आहे. म्हणून म्हटलं चला आपल्या सगळ्या ताईंना हे शेअर करूया. आणि ही ट्रिक तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा. आता हे जेव्हा आपण काढतो तेव्हा जवळ असतात आणि मग हाताच्या साहाय्याने ना असं जर आपण कुचकरा जरी केला तरी सगळे दाणे मोकळे होऊन जातात. आणि मग तुम्हाला आता माझी ही ट्रिक कशी वाटली नक्की सांगा मैत्रिणींनो. एकदम सोपी आणि इझी ट्रिक आहे आणि कोणतेही टेन्शन न घेता आपण सहज आपले दाणे काढू शकता. आणि बघू शकता प्रत्येक दाणा मोकळा झालेला आहे. तर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि जर माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आणि व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका. तर सोबतच मी तुम्हाला छान अशी रेसिपी पण शेअर करणार आहे. त्याला म्हटलं चला आपण आता दाणे तर काढतच आहोत, तर मस्त अशा 2-3 रेसिपी पण तुम्हाला शेअर करूया. फक्त मी 3-4च मक्याच्या कणसाचे दाणे काढून घेतले आणि बाकीचे सगळं हे काढून देणार आहेत. ते बाजूलाच होते, दे मी काढून देतो म्हणे, बसल्या बसल्या तुझं जे काम आहे ते बाकीचं ते आवर. तर म्हणून ना फक्त मी 3-4 काढले आणि किचनमध्ये आली. तर तुम्ही बघू शकता हे बाजूलाच तिकडे काढत बसलेले आहेत हॉलमध्ये. तर मग सगळ्यात अगोदर आणल्या म्हटलं पहिले याला बारीक करून घेते. आणि सगळे दाणे मी बारीक करून घेणार आहे. आणि बारीक जे काही मी मिश्रण तयार करील ना त्याचेच मी पदार्थ तयार करणार आहे. तर ना हे बारीक करताना आपल्याला निव्वळ दाणे बारीक करायचे, यामध्ये न कोणतं पाणी टाकायचं आहे काही नाही, कारण की तेच इतकं मग दुधा भरलेले असतात की आपच त्याला पाणी सुटते त्यामुळे. आणि त्यानंतर ना मीठ टाकल्यानंतर तर परतच पाणी सुटते, त्यात काही विषयच नाही. तर बघू शकता इकडे हे दाणे माझे काढून देत आहे. तर मग इकडे माझं काम हलकं झालेलं आहे. आणि कारण की इतकं एवढी छान आहे की पटकन
तर चला मग आता बारीक झालेलं आहे सगळं आणि बारीक केल्यानंतर ना मग मी याचे बनवणार आहे आज ते म्हणजे मस्त असं मकाच्या कणसाचे वडे आणि मकाच्या कणसाची उसळ, ज्याला आपण उपीट पण म्हणू शकतो ते. तर ना आता आपल्याला यासाठी जे लागणार आहे त्यासाठी ना मस्त अशा मी मिरच्या घेतलेल्या हिरव्या, त्यामध्ये मस्त असं लसण टाकलेलं आहे 8-10 कडी, त्याच्यात थोडासा अद्रकचा तुकडा टाकलेला आहे, त्यानंतर मस्त असं कोथिंबीर आणि वरून थोडंसं जिरं घालणार आहे आणि याचं सगळं मिश्रण करून घेणार आहे, म्हणजे हे आपल्याला दोन्ही पदार्थात वापरता येईल म्हणून. तर इकडे मी गॅस लावलेली आहे, कढई ठेवलेली आहे. सगळ्यात अगोदर मी बनवणार आहे ते म्हणजे मकाच्या कणसाचं उपमा, ज्याला आपण उपमा म्हणतो तो. तर बस इथे तेल घालून घेतलं. थोडंसं तेल जास्ती टाकावं लागते, कारण की कसं आहे ना, मस्त जेव्हा आपण तेल टाकतो ना त्याच्यानंतर ना खाली लागण्याची शक्यता जास्त नसते. थोडंसं आपल्या अदर वस्तूपेक्षा थोडंसं तेल याला जास्ती लागतं म्हणून. आणि मस्त असे भरपूर कांदे मी अगोदरच चिरून ठेवलेले होते. तर तेल टाकून घेतलं, त्यामध्ये थोडंसं जिरं घातलं, मस्त असे कांदे घालून घेतले आणि कांदे थोड्या वेळ होऊ देणार आहे. थोडेसे लालसर आले की त्यामध्ये मग हा मिरचीचा पेस्ट घालून घ्यायचा आहे आपल्याला. मग घातल्यानंतर पण हे पण छान असं होऊ द्यायचं आहे. जोपर्यंत मस्त असं तेल सुटत नाही वरतीपर्यंत तोपर्यंत आपल्याला हे कडसवत राहायचं आहे. आता तुम्ही काहीही बनवा, पोहे बनवा, काहीही बनवा, काही पण बनवायचं, पण मी कधीच कांदे असे मला कच्चे ठेवलेलं बिलकुल आवडत नाही. मी भाजी करीन तरी कांदे ना थोडेसे ब्राऊन कलर होऊ देते आणि मगच त्याच्यामध्ये सगळ्या वस्तू सोडत असते. तर बघू शकता इथे मस्त असं तेल सुटलेलं आहे, कांदे पण झाले, मिरचीचा पेस्ट पण झालेला आहे आणि थोडंसं, कारण की हे स्वीट कॉर्न असल्यामुळे थोडंसं गोड असतात, तर मिरचीचा पेस्ट तर टाकलेलाच आहे, त्यामध्ये हळद पण घातली. परत ना तिखट पण मी थोडंसं घालून घेणार आहे, कारण की जो काही आपण उपमा बनवणार आहे उपीट ते थोडंसं चरकं असलं की छान वाटते. आता कारण की आपण महाराष्ट्रीयन म्हटलं की सगळं चरकं तर आलंच. आणि मी पण पदार्थ बनवते तर थोड्याशा तेजच असतात माझे, खूपही तेज नसतात. पण आता हे आता पदार्थ गोडसर आहे म्हणून थोडंसं तेज बनवणार आहे. तर बस आता इकडे आपलं उपमा म्हणजे जे काही टाकलेलं आहे ते तिकडे कडसच आहे, तोपर्यंत आता इकडे म्हटलं वड्याचं करूया. तर तेच मिश्रण मी थोडंसं जास्ती हे उपीट केलेलं आहे, उपमा केलेला आहे. थोडंसं जो लादा आहे ना त्याचे मग मी वडे बनवणार आहे, कारण की वडे जास्त खायला नाही पाहत मुलं, पण उपमा हा आवडीने खातात. तर बस आपलं हे ना थोड्या वेळ होऊ दिल्यानंतर आणि यामध्ये थोडंसं असं मस्त असा लिंबू पिळून घेतलेला आहे, थोडंसं आंबटच हे पाहिजे म्हणून. आणि लिंबू पिळल्यानंतर ना ताकसुद्धा माझ्याकडे होतं, तुमच्याकडे दही असेल तर तुम्ही दही पण यूज करू शकता, पण माझ्याकडे ना फ्राय केलेलं ताक होतं त्यामुळे सकाळी, तर तेच ताक मी घालून घेतलेलं आहे. आणि भरपूर असं ताक घातल्यानंतर परत त्याला झाकून ठेवायचं आणि भरपूर वेळ, कमीत कमी 25 अर्धा तास तरी लागतोच म्हणा याला शिजायला. आणि कमी गॅसवर छान असं शिजू जायचं, जोपर्यंत पूर्ण कढई सोडत नाही तोपर्यंत छान असं होऊ द्यायचं. तर इकडे वड्याचा लादाही तयार केला आणि इकडे आपले पकोडे पण मी काढत आहे. तर बघू शकता छान असे मस्त पकोडे पण झालेले आहे आणि या सीझनातला पहिल्यांदा मी बनवत आहे. तर चला म्हटलं देवालाही नैवेद्य दाखवूया, म्हणून देवासाठी पण उपमा काढला आणि त्यांच्यासाठी पण वडे काढले. पहिले भोग त्यांना लागणार आहे, त्यानंतर मग घरी सगळ्यांना देणार आहे. तर हे यांचं ताट आहे, आता देवाचं वेगळं काढलेलं आहे, आता हे देवाजवळ मी नैवेद्य दाखवणार आहे. तर बघू शकता अशा प्रकारे मी मस्त असा उपमा बनवलेला आहे, वडे बनवलेले आहेत आणि असे पदार्थ खायला, आणि तेही बाहेर पाऊस पण पडतो अशा वेळेस खायला किती छान असं मजा येते ना. म्हणूनच असे संध्याकाळचे मी पदार्थ बनवत असते, कारण की संध्याकाळचा वेळ हा निवांत असतो. सकाळी तर भरपूर घाई असते, स्वयंपाक असतो, सकाळची धावपळच असते, त्यामुळे ना मग असं पदार्थ सकाळी तर नाही बनत. तर बघू शकता परत ना सगळे दाणे जे आहेत, सगळा भुट्टा जो असतो ना त्याचीसुद्धा मी उसळ बनवून घेतलेली आहे. कशा प्रकारे बनवली आहे हे पण तुम्हाला सांगते. तुम्ही मस्त अशी सगळ्या दाण्याची उसळ बनवू शकता, जी मी एक पूर्ण जो बुट्टा असतो ना तो बुट्टा मी मस्त जेव्हा वरण भात मांडला होता त्याच वेळेला मी कुकरमध्ये लावलेला होता आणि छान असा वाफे भरला होता. आणि वाफ वगैरे भरल्यानंतर ज्या पद्धतीने तुम्हाला सांगितले होतं की मी दाणे कसे काढायचे, तसेच मी दाणे काढून घेतले आणि छान असं मस्त थोडंसं तेल, त्याच्यात जिरं, तुम्हाला वाटलं तर तुम्ही मिरचीचा पेस्ट किंवा मिरची पण ॲड करू शकता, पण मी माझ्या मुलासाठी बनवलं होतं त्यामुळे फिकं होतं. थोडंसं तेल आणि जिरं आणि तिखट मीठ एवढंच टाकून मी बनवलेलं होतं. तर तुम्ही अशा प्रकारे परत एक बुट्ट्याचा हा प्रकार पण तुम्ही बनवू शकता आणि खायला खूप टेस्टी आणि अप्रतिम वाटतो. तुम्हाला पाहूनच कळत असेल. आणि जास्त वेळ होऊ द्यायची गरज नाही, कारण की आपण पहिलेच याला वाफ दिलेली आहे, त्यामुळे. चला मग तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि माझा हा व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा आणि नवीन असाल, पहिल्यांदा माझा व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला मग भेटते तुम्हाला एका नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत बाय बाय.